नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत। लेखा कोषागार विभागामध्ये भरती निघालेली। ही जी भरती छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये निघालेली। याच्या आधी दोन जाहिराती निघालेल्या आहेत। लेखा कोषागारच्या सेम दोन जाहिराती निघालेल्या आहेत, एक पुणे विभागाची आणि दुसरी नागपूर विभागाची। तुम्ही जर त्या जाहिराती पाहिल्या नसतील, आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या। त्या जुन्या जाहिराती ते पाहून घ्या, अजून त्यांची डेट चालू आहे, फॉर्म संपलेला नाही आहेत ते। आणि या ज्या तिन्ही जाहिराती आलेल्या आहेत या तिन्ही सरळ सेवा भरतीच्या जाहिराती आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती दिलेली। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही अपडेट आहे तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत। चला तर मग चालू करूया। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता लेखा कोषागार विभागामध्ये भरती निघालेली। ही जी भरती छत्रपती संभाजीनगर विभागासाठी असणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही सरळ सेवा भरती, ज्या काही जाहिराती आल्यात लेखा कोषागारच्या सर्व जाहिराती सरळ सेवा भरतीच्याच आलेल्या आहेत। तीन जाहिराती, ही तिसरी जाहिरात आहे। याच्यामध्ये खाली यायचे। आता याच्यामध्ये आपल्याला विभाग दिलेले, विभाग कोणते कोणते असणार आहे आणि कोणत्या विभागासाठी ही भरती असणार आहे हे पहा। या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत ही भरती केली जात आहे। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असणार आहे, कोषागार कार्यालय असणार आहे। कोणते कोणते? याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली हे कार्यालय असणार आहे। याच्यामध्ये ही भरती केली जाणार आहे। आणि याच्यासाठी जे पद असणार आहे हे गट क साठी असणार आहे। कनिष्ठ लेखपालचं पद असणार आहे गट क साठी आणि सरळ सेवेची भरती आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यामुळे हा फॉर्म नक्की भरा। याच्यामध्ये तुम्हाला खाली यायचे। याच्यामध्ये खाली चार्ट दिलेला आहे। चार्टमध्ये आपल्याला सुरुवातीला पदाचं नाव दिलेलं आहे, कनिष्ठ लेखपालचं पद आहे। याच्यामध्ये पगार दिलेला आहे, पगार किती असणार आहे 29,200 ते 92,300 याच्या दरम्यान तुमचा पगार राहणार आहे। आणि एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 42 जागा असणार आहे। टोटल 42 जागा या जाहिरातीसाठी आणि एकच पद असणार आहे याच्यामध्ये। आता ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे? 18/1/2025 पासून अर्ज चालू होणार आहे, सायंकाळी 5 वाजल्यापासून। 17 म्हणजे 5 असणार आहे। त्याच्यानंतर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे, शेवटची तारीख आहे 16/2/2025 असणार आहे, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत। 16 तारखेला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आणि या फॉर्मसाठी जी काही फी असणार आहे, फी भरायची तुम्हाला सेम तोच कालावधी असणार आहे। 16 तारखेला संध्याकाळी 12 वाजल्याच्या आतमध्ये तुम्हाला ही फी भरायची। या जाहिरातीसाठी परीक्षेचा दिनांक आणि कालावधी याचं जे काय अपडेट आहे तुम्हाला हॉल तिकीटवर येणार आहे। हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला त्याचा अपडेट आपल्या चॅनलवर मिळणार आहे। टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपचं चॅनल दोन्ही लिंक आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ॲड केलेलं आहे, तुम्ही ते चेक करून घ्या। त्याच्यावर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे, म्हणजे रोजच्या रोज त्या ठिकाणी अपडेट येतात। प्रत्येक जाहिरातीचं जे काही नवीन अपडेट असेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कोणतीही जाहिरात असो, असं नाही की हीच जाहिरात आहे, कोणतीही जाहिरात जरी असेल तुम्हाला त्याचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यामुळे ते दोन्ही चॅनल जॉईन करून घ्या। त्याच्यानंतर खाली यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला जागा दिलेल्या, कॅटेगरी वाईज जागा किती असणार या ठिकाणी पाहून घ्या। याच्यामध्ये पद जे आपल्या एकच असणार आहे। याच्यामध्ये अनुसूचित जाती दिली आहे पहा, या ठिकाणी प्रवर्ग दिले आहेत, कॅटेगरी दिलेल्या आहेत। कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, हे पहा। ह्या जागा तुम्हाला चेक करून घ्यायच्या, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी माजी सैनिकासाठी या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, हे पहा। ह्या सर्व जागा माजी सैनिकांसाठी असणार आहे। माजी सैनिकांमध्ये त्या कॅटेगरीमध्ये जर मोडत असेल, समजा ड मध्ये जागा आहे का नाही, त्याच्यामध्ये खाली इतर मागास प्रवर्ग याच्यामध्ये एक जागा आहे। अशा प्रकारे तुम्हाला ते चेक करून घ्यायचे, आपली जी जागा आहे कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी असणार, या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, ते चेक करून घ्या। भूकंपग्रस्तांसाठी असणार आहे। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेले या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, त्या पाहून घ्या। तुम्ही कशामध्ये मोडताय ते चेक करून घ्या। आता या सर्व पदांमध्ये म्हणजे जेवढ्या काही जागा आहेत, आता याच्यामध्ये जागा किती आहे? टोटल 42 जागा आहेत। 42 जागांमध्ये 2 जी पदं असणार आहे, हे पहा। या ठिकाणी हे एक असणार आहे आणि दुसरं या ठिकाणी कर्णबधिर आणि दिव्यांग यांच्यासाठी 2 जागा राखीव असणार आहे। आणि बाकीचे जे काही उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी 40 जागा असणार आहे। टोटल 42 जागा आहेत, त्याच्यामधले 2 पद अपंगांसाठी असणार आहे। त्याच्यानंतर खाली यायचे। त्याच्यानंतर फोटो दिलेला आहे, जाहिरातीसाठी फोटो कशा प्रकारे तुम्हाला अपलोड करायचे या ठिकाणी पाहून घ्या। फोटोवर स्वाक्षरी करायची नाही, फोटो सही करायची नाही। फोटो तुम्हाला एक ब्लँक पेपरवर कोऱ्या कागदावर चिटकवायचा आहे। त्याच्यावर तुम्हाला स्टेपलर करायचं नाही, पिनिंग करायचं नाही, डायरेक्टली तुम्हाला गमनी तो फोटो चिटकवायचा आहे आणि स्कॅन करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढं सही दिलेली आहे, सही काळ्या पेनाने करायची। त्याच्यानंतर पुढं फोटोची साईज असणार आहे आणि सहीची साईज असणार आहे, या ठिकाणी साईज दिलेले आहे।
जो काय आपला मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती दिलेली काय काय असणार आहे। लेखा कोशागारासाठी जे काही जाहिराती निघालेल्या आहेत त्यांच्यासाठी नियम आणि अटी ज्या काही दिलेल्या आहेत, मी आत्ता एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पुण्याच्या जाहिरातीमध्ये सर्व अटी सर्व नियम सारखेच असणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे। सर्व फोटोची साईज वगैरे सर्व काही सेमच आहे, तुम्हाला दुसरं काही पाहायची गरज नाही आहे। एकदा तो व्हिडिओ पाहिला तुम्हाला सर्व काही अंदाज येणार आहे काय काय लागणार आहे, सर्व तीच माहिती असणार आहे। त्याच्यानंतर खाली यायचे हे पहा डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली काय काय डॉक्युमेंट आहे हे पहा, या ठिकाणी पाहून घ्या। आणि या ठिकाणी साईज दिलेले त्या साईज असणार आहे, साईज कितीपर्यंत पाहिजे, कमीत कमी 50 KB असणार आहे आणि जास्तीत जास्त 500 याच्या दरम्यान तुमची साईज लागणार आहे। आणि PDF फाईल पाहिजे, लक्षात ठेवा, JPG चालणार नाही आहे। त्यानंतर खाली यायचं हे सर्व डॉक्युमेंट आहे, 18 डॉक्युमेंट आहेत, ते सर्व लागणार आहेत। म्हणजे सर्व जे डॉक्युमेंट आहे हे कॅटेगरी वाईज लागणार आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडताय त्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आहे। त्याच्यानंतर पुढं परीक्षा शुल्क दिलेले, कनिष्ठ लेखपाल पदासाठी ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि राखीव प्रवर्ग कॅटेगरीमध्ये उमेदवार आहे त्यांच्यासाठी 900 रुपये फी असणार आहे। त्यानंतर माजी सैनिक जे उमेदवार असणार आहे त्यांना या फॉर्मसाठी कोणतीही फी नाही आहे, फ्रीमध्ये असणार आहे त्यांच्यासाठी फॉर्म। पण महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही जो काही फॉर्म भरणार आहे त्याची फी भरत असाल किंवा तो फॉर्म भरलाय तुम्ही, पावतीची प्रिंट आणि अर्जाची प्रिंट ह्या दोन्ही तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पास होशाल त्यावेळेस त्याच्या प्रिंट लागतात। जर आता तुम्ही जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे तुम्हाला त्याची अडचण येणार आहे, त्याच्यामुळे तो जो काय अर्ज आहे तो सेव्ह करून ठेवा, कुठे तर PDF मध्ये सेव्ह करा फोनमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये, किंवा त्याची एक हार्ड कॉपी काढून तुमच्या जवळ ठेवा। त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप दिलेले, दर्जा कशा प्रकारे असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा प्रकारे असणार आहे। एकूण जे प्रश्न असणार आहे ते 100 प्रश्न आहेत आणि एकूण गुण 200 असणार आहे, 2 मार्काला प्रश्न असणार आहे। हे पहा, आता याच्यामध्ये प्रश्नांचा जो काही दर्जा असणार आहे याच्यामध्ये मराठीसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा असणार आहे, सेम इंग्रजीसाठी पण सेम असणार आहे आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांच्यासाठी प्रश्नांचा जो दर्जा असणार आहे हा पदवीचा असणार आहे। परीक्षेसाठी जो कालावधी आहे हा 2 तासाचा असणार आहे, म्हणजे 120 मिनिटाचा असणार आहे। आता महत्त्वाचं मित्रांनो, परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा दिलेला आहे, पण अभ्यासक्रममध्ये काय काय येणार आहे थोडंसं डिटेलमध्ये जर पाहिजे असेल, जेवढ्या काही जाहिराती आहेत कोशागार विभागाच्या ज्या काही जाहिराती निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये अभ्यासक्रम थोडा डिटेलमध्ये दिलेला आहे, म्हणजे जो कोणी उमेदवार आहे त्याला काहीच अडचण येणार नाही कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे। हे पहा, या ठिकाणी पाहू शकता खाली यायचे तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे। हे पहा, मराठीमध्ये काय विचारलं जाणार आहे हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे, इंग्रजीमध्ये काय येणार आहे, सामान्य ज्ञानमध्ये काय विचारलं जाणार आहे याची संपूर्ण माहिती दिलेली, तुम्ही ती माहिती पाहून घ्या, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आणि असे जे अपडेट आहे ज्याप्रमाणे ही माहिती दिलेली काय काय विचारलं जाणार अशी जाहिरात कुठेच येत नाहीये, लक्षात ठेवा। बाकीच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असेल कोणत्याच जाहिरातीला अशा प्रकारे माहिती येत नाहीये। त्याच्यानंतर पुढे यायचे जाहिरातीसाठी वय दिलेले आहे, पहा या ठिकाणी दिलेले जाहिरातीसाठी वय असणार आहे हे कमीत कमी 19 वर्ष लागणार आहे। जाहिरात भरण्यासाठी 16/2/2025 रोजी किमान वय तुमचं 19 असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आणि वय दिलेले, वर्ष किती असणार आहे। अमागाससाठी ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष असणार आहे, मागासवर्गीय उमेदवार, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ 43 वर्ष असणार आहे, दिव्यांगासाठी 45 असणार आहे। माजी सैनिकमध्ये जर तुम्ही असेल त्या ठिकाणी पाहून घ्या, अशा प्रकारे ही सूट असणार आहे, तुम्ही ते चेक करून घ्या कशामध्ये मोडताय तुम्ही। माजी सैनिक, दिव्यांग असेल, खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी असेल, हे संपूर्ण चेक करून घ्या, त्यानुसार हे वय असणार आहे। त्याच्यापुढे शैक्षणिक अर्थ दिले, शैक्षणिक पात्रता काय लागणार या पदासाठी, याच्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी लागणार, लक्षात ठेवा, कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी लागणार आहे, ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे, किंवा त्याला दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणतेही शैक्षणिक अर्थ लागणार आहे, त्याच्या लेवलचं पाहिजे, लक्षात ठेवा। हे झालं 1 नंबरचं। त्याच्यानंतर 2 नंबर दिलेलं आहे तांत्रिक अर्थ, आता याच्यामध्ये मराठी टंकलेखन पाहिजे, लक्षात ठेवा 30चं लागणार आहे। जर तुमच्याकडे मराठी टंकलेखन 30चं नसेल दुसरा एक ऑप्शन दिलेलं त्याला इंग्रजीचं टंकलेखन किमान 40चं पाहिजे, या दोन्हीपैकी एक लागणार आहे। समजा हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र समजा तुमच्याकडे नाहीये, त्याला दुसरा एक ऑप्शन दिलेलं आहे, किंवा संगणक टंकलेखनाचं जे काही सर्टिफिकेट आहे टंकलेखनचं पाहिजे बरं का, टंकलेखनचं जर सर्टिफिकेट असेल ते सुद्धा चालणार आहे, पण संगणक कोर्सचं पाहिजे, मशीनचं संगणकचं हे फरक आहे दोन्हीमध्ये, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर खाली यायचे संगणक अर्थ दिले, आता कॉम्प्युटरमध्ये काय काय लागणार आहे, आता याच्यामध्ये DOACCचा जो काही कोर्स आहे याच्यामध्ये काय काय असतं, O लेवल असतं, A लेवल असतं, B लेवल आहे, C लेवल आहे, जर याच्यापैकी जर नसेल त्याच्यामध्ये CCC एक येतो, लक्षात ठेवा। हा CCC कोर्स बऱ्याच ठिकाणी आता सध्या उपलब्ध आहे, हा सुद्धा चालणार आहे, किंवा त्याला एक दुसरा ऑप्शन दिलेला आहे MSCIT जरी असेल
तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। याच्यापैकी कोणताही एक जरी कोर्स असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। आता याच्यामध्ये खाली बाकी माहिती दिली, प्रवेशपत्र वगैरे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, नंतर पास झाल्यानंतर संपूर्ण माहिती खाली आहे। ही PDF तुम्ही सेव्ह करून ठेवा। ज्यावेळेस तुम्ही पास होणार आहे, समजा याच्यामध्ये जर तुम्ही पास झाला, तुम्हाला ती ही PDF लागणार आहे, काय काय डॉक्युमेंट लागतात संपूर्ण माहिती याच्यामध्ये असणार आहे। जाहिरातीची जी काही PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल, त्याच्यावर जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घ्या। थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि सरळ सेवा भरतीचा हा फॉर्म आहे, त्याच्यामुळे फॉर्म नक्की भरा। थँक्यू।